यानंतर एक दुःखद बातमी आहे। काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन झालंय। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। 3 दिवसांपासून PN पाटील यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे। PN पाटील 3 दिवसांपूर्वीच घरातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले होते। बाथरूममध्ये पडल्याने त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता। 3 दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये PN पाटील यांच्यावर उपचार सुरू होते। तर काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून PN पाटील यांची ओळख होती। PN पाटील यांच्या निधनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सतेज, काय सांगाल? PN पाटील जे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जायचे ते या जगात नाहीयेत, त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते। नक्कीच काँग्रेसचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार PN पाटील यांचं काही वेळापूर्वीच खासगी रुग्णालयात आहे ते निधन झालेलं आहे। खरं तर गेल्या 3 दिवसापूर्वी PN पाटील हे घरातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडलेले होते आणि त्यांच्यावरती कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील झाली होती। मात्र शस्त्रक्रियेनंतरही त्यांच्या मेंदूतील रक्तस्राव हा थांबला नव्हता। त्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली गेली होती। अनेक मुंबईचे न्यूरोसर्जन देखील त्यांच्या तपासणीसाठी कोल्हापुरात आलेले होते। मात्र काही वेळापूर्वीच त्यांचं जे निधन आहे ते झालेलं आहे। खरं तर PN पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते। सध्या ते करवीर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे PN पाटील हे निकटवर्ती आहेत। नुकत्याच झालेल्या कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचाराची धुरा देखील PN पाटील यांच्याकडेच होती। आणि एकूण जर पाहिलं तर PN पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत होते। अनेक राजकीय त्यांनी घडामोडी पाहिलेल्या आहेत। 35 वर्षांहून अधिक काळ आहे ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून राहिलेले आहेत। 22 वर्ष ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि 40 वर्षापासून ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सहभागी आहेत आणि काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते ते आमदार असा त्यांचा जो प्रवास आहे तो पाहिलेला आहे। गांधी कुटुंबियांची देखील जवळचं नातं आहे। मात्र या PN पाटील यांच्या जाण्यानं खरं तर कोल्हापूरच नव्हे तर एकूणच पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं म्हणता येईल। त्यांच्यावरती काही वेळातच अंत्यसंस्कार होणार आहेत। सध्या ते हॉस्पिटलमध्येच त्यांचं पार्थिव आहे। तासाभरानंतर ते काँग्रेस कमिटीमध्ये ठेवण्यात येणार आहे। तिथून साधारणतः दुपारी 1च्या सुमारास त्यांच्यावरती सडोली खालच्या या गावामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सतेज, याविषयीची जी माहिती आहे ती आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।